वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी आरोपी केले आहे। तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला। निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणद असलेल्या करिश्मा हगवणेचा मित्र आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता। निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये शोध घेत होते। त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली होती। पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती। या पथकाकडून विविध ठिकाणी तपास केला जात होता। अखेर बंदूकधारी निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसात गुन्हा दाखल आहे। तो 21 मे पासून फरार होता। अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आला आहे। महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यातून नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।